ती जागा वक्फ बोर्डाची नाही, आमच्या अशिलाची नाहक बदनामी केल्याबद्दल अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार ॲडव्होकेट अकबर शेख यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली माहिती। वक्फ बोर्डाची जागा हडप केल्याचा आरोप जालना शहरातील आफरीन अशफाक कुरेशी यांच्यावर करण्यात आला होता। मात्र हे आरोप बिनबुडाचे असून अशा पद्धतीने समाजात बदनामी करणाऱ्यांविरोधात आता अब्रूनुकसानीचा खटला दाखल करणार असल्याची माहिती आफरीन कुरेशी यांचे वकील ॲडव्होकेट अकबर शेख यांनी आज पत्रकार परिषदेत दिली आहे। जालना शहरातील दरगाह हजरत जानुल्लाह शाह येथील परवेज आलम जियाउद्दीन यांनी मंगळ बाजार येथील जागा प्रकरणात आफरीन अशफाक कुरेशी यांच्यावर जागा हडपल्याचा आरोप केला होता। या प्रकरणात प्रसिद्धी माध्यमात बातम्या आल्यानंतर ॲडव्होकेट अकबर शेख यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आफरीन अशफाक कुरेशी यांच्या वतीने खुलासा केला आहे। या प्रकरणात उल्लेख केलेली मिळकत ही खासगी असून ती जागा वक्फ बोर्डाची नाही। मात्र परवेज आलम यांनी ही जागा वक्फ बोर्डाची असल्याचा आरोप करत आफरीन कुरेशी यांची बदनामी केल्याप्रकरणी अब्रूनुकसानीचा खटला दाखल करण्याचा इशारा देखील ॲडव्होकेट अकबर शेख यांनी दिलाय। या पत्रकार परिषदेला ॲडव्होकेट अकबर शेख, खालिद कुरेशी, नासेर पटेल, अशफाक पटेल आदींची उपस्थिती होती। सर, आज पत्रकार परिषद घेतली तुम्ही तुमच्या अशिला आफरीन कुरेशी याच्या संदर्भात काय खुलासा केला आहे? खुलासा हे आहे की परवेज आलम या व्यक्तीने या पूर्वी बाईटद्वारे हे कळवण्यात येते ही मिळकत जी आहे वक्फ प्रॉपर्टी आहे, परंतु वक्फ प्रॉपर्टी असल्याबद्दलचा कोणताही पुरावा परवेज आलमकडे नाही। तसेच परवेज आलम यांनी न्यायालयात दाद मागितली आहे। जोपर्यंत न्यायालयाचा निर्णय लागत नाही तोपर्यंत अशा भडकाऊ बाईटने किंवा लोकांवर दबाव आणण्यासाठी किंवा प्रशासनावर दबाव आणण्यासाठी ती बाईट देण्यात आलेली आहे। वस्तुस्थिती त्यांना माहीत असताना देखील त्यांनी जाणून बुजून हेतू पुरस्कार हे सगळं बाईट आपल्याकडे दिलेलं आहे। याची सहनिशाणे करण्यासाठी आम्ही तुम्हाला आफरीन अशफाक कुरेशी हे सर्व कागदपत्रे आपल्याला देत आहे। आपण याचा अभ्यास करावा, कारण की याच्या कळण की न्यायालयाने मंगळ बाजार जी आहे ती 1971ला वक्फ प्रॉपर्टी नसल्याचे जाहीर केलेलं आहे। या न्यायालयाच्या निर्णयानुसार अद्याप तो कोणी म्हणजे मुजावर असो, खुद्दाम कमिटी असो या परवेज आलमसारखे कोणी पदसिद्ध तथाकथित पदसिद्ध अधिकारी संबोधण्याचा प्रयत्न करत आहे त्यांनी पाहायला पाहिजे, त्यांच्याकडे ते कॉपी मिळेल। आणि वस्तुस्थिती अशी आहे की वक्फ बोर्ड हा या सर्व मिळकतीचा निगराणीकार आहे। ते केअरटेकर असल्यास देखील त्यांनी परवेज आलमला वक्फ मिळकत केवढी आहे याच्याबद्दल पण पत्रव्यवहार केलेला आहे। ते पत्रव्यवहार आपल्याकडे दिलेले आहे की त्या पत्रव्यवहारामध्ये त्यांनी सांगितलेले 4491 जी आहे ती फक्त 25.2 चौरस मीटर असल्याचे सांगितले। ही बाब ते आत्ताची आहे, 2025 आहे, 6/11/2025 हे पत्र त्यांच्याकडे असेल, पण ह्या सर्व बाबी त्यांनी आपल्याकडून लपवलेल्या आहेत। त्यामुळं हा जाहीर खुलासा करणे अनिवार्य झालेला आहे, कारण एक पडदानशीन म्हणजे एक स्त्री जी आहे मुस्लिम कायद्यानं पडदानशीन असल्यामुळे ती बाहेर येऊन आपल्याला सांगू शकते। त्यामुळे तिनं मला जो अधिकार दिला तिथे जे बाजू आहे ती कायदेशीर बाजू मांडण्यासाठी मी आपल्याला ही बॅट देतो। काय कायदेशीर इशारा देणार तुम्ही यापुढे ह्या लोकांविरुद्ध आम्ही डिफेमेशन म्हणजे बदनामीचा जो दावा आहे तो करणार आहे, मानहानीचा, बदनामीचा 1.5 कोटीचा करणार आहे। नाव कोणाचं? मी ॲडव्होकेट अकबर शेख,